हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी एका ब्लॉगमध्ये हे साडी दाखवलेलीच आहे तुम्हाला की माझ्याकडे शिवायला आलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता मी या साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे, ते कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे, अस्तीन कशा पद्धतीने शिवलेली आहे आणि लटकनसुद्धा कसे बनवलेले आहेत आणि पूर्ण ब्लाऊज मी कसं स्टिच केलेलं आहे तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर त्या कस्टमरने हे ब्लाऊज जे आहे ते घातलेले आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ते ब्लाऊज दाखवणार आहे की त्यांच्या अंगावरती कसे फिटिंगने ते बसलेले आहे। तर तुम्ही बघू शकता कटोरी सुद्धा व्यवस्थित बसलेली आहे। अस्तींची डिझाइन बघू शकता किती सुंदर तऱ्हेने झालेली आहे। या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला सांगणार आहे की मी अस्तीन कशी स्टिच केली, लटकन कसे बनवले आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग मी सर्व काही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर गाईज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की मी कसं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलेले आहे। प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल। तर बघू शकता लटकन किती सुंदर प्रकारे आपले तयार झालेलेच आहे आणि साडीचा लुकसुद्धा तुम्ही बघू शकता की किती सुंदर मजेंटा कलरची ही साडी आहे। कटोरी ही व्यवस्थित बसलेली आहे। 34 साईजचे हे ब्लाऊज आहे। छातीचा घेर जो आहे तो त्यांचा 44 आहे। छाती थोडी मोठी असल्यामुळे ब्लाऊजची जी कटोरी आहे ती सुद्धा आपल्याला मोठी घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता। चला तर मग आता आपण कटिंग करून घेणार आहोत। तर ब्लाऊज अस्तर जे आहे डबल फोल्डमध्ये मी टाकलेलंच आहे आणि याची लंबाई जी आहे आपल्याला ते 15 घेऊन घ्यायची आहे। मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर तुम्हाला व्यवस्थित असं मापसुद्धा टाकता येईल आणि ज्या प्रकारे मी माझ्या कस्टमरला घातलेले आहे त्याच फिनिशिंगने तुम्हाला ते येईल। आता आपल्याला चौथा भाग करायचा आहे। तर खूप जणांना चौथा भाग समजत नाही, त्याच्यासाठी या टेपने मी त्यांना समजावत आहे की चौथा भाग कसा काढायचा। तर तुम्ही बघू शकता 1 पासून 34 पर्यंत टेप घ्यायचा आहे आणि जो मधामधलं जे सेंटर असतो तो त्याचा अर्धा भाग असतो, म्हणजे 17 येतो। 34चा अर्ध म्हणजे 17 येतो आणि 17चा सुद्धा अर्ध म्हणजे आपल्याला 8.5 माप मिळतो आणि 8.5 मध्ये आपल्याला 2 एक्स्ट्रा घ्यायचे असतात, ते म्हणजे मार्जिनसाठी। म्हणून 34चा चौथा भाग येतो 8.5 आणि त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा मिसळवायचे म्हणून 10.5 हे येत असतात। म्हणून आता आपण सर्वात अगोदर 8.5 वर एक निशाण करून घेणार आहोत। 34चा चौथा भाग 8.5 तर 8.5 वर एक निशाण करून घेणार आहोत आणि दुसरं जे निशाण आहे मार्जिनसाठी घेणार आहोत तर ते निशाण आपण 10.5 वर घेऊन घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 10.5 वर सुद्धा मी निशाण लावलेला आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला गळा घ्यायचा आहे। गळा त्यांना डीपमध्ये मोठा पाहिजेत म्हणून गळ्याची रुंदी जी आहे ती 3 घेणार आहोत, नाहीतर आपल्याला गळा 2.5च ठेवायचा असतो। ज्यांना गळा मोठा डीपमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी आपण 3 घेऊन घेणार आहोत आणि शोल्डरसुद्धा मी 3च घेऊन घेतलेला आहे। आता आपल्याला बगलचा जो घेर असतो तो आपल्याला 6 घेऊन घ्यायचा आहे। कोणी मुंडासुद्धा म्हणत असतो, तर जो मुंडा जे आहे तो आपल्याला 6चा घेऊन घ्यायचा आहे। तर मी 6 वर एक निशाण करते, तुम्ही पण याच पद्धतीने निशाण करा। 34 साईजचं ब्लाऊज जे आहे ते आपलं परफेक्ट फिटिंगने बसेल आणि अशा पद्धतीने आपल्याला अर्धा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि एक वर असा अर्धा गोलाकार निशाण करून आपल्याला बगलचा शेप जो आहे तो आपल्याला देऊन द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आता पट्टी जी मागची पट्टी असते ती आपल्याला त्यांना 2.5ची हवी आहे म्हणून आपण 3 घेऊन घेणार आहोत आणि खाली सुद्धा आपल्याला 3 वर निशाण करायचं आहे आणि दुसरे जे निशाण आहे ते आपल्याला 3.5 वर करून घ्यायचं आहे, कारण की त्यांना मटका आकार असा एक गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर एक अगोदर बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि मटकाचा शेप जो आहे तो आपल्याला याला द्यायचा आहे, म्हणून आपण एक शेप याला द्यायचा आहे। तर आपण एक शेप देऊन देणार आहोत मटका आकार। तर जो डब्याच्या बाहेर आपल्याला तो शेप द्यायचा आहे तर 3.5 वर तो खालचा शेप द्यायचा आहे आणि वरच्या बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला थोडा 1/2 इंच इकडं घ्यायचा आहे आणि आपल्याला असा डीपमध्ये असा मटका गळ्याचा शेप आपल्याला देऊन द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा शेप देऊन दिलेला आहे।
आता मी ते कटिंगसुद्धा करून घेत आहे. मी कशा पद्धतीने कटिंग करते याच पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले तर तुमचं ब्लाऊज जे आहे जे मी माझ्या कस्टमरना घातलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुमचं किंवा तुमच्या कस्टमरचं सुद्धा ब्लाऊज असंच परफेक्ट बसेल ही मला 100% गॅरंटी आहे. आता आपण चला गळा कट करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी गळासुद्धा कट करून घेणार आहोत आहे. सांगितल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्ही बघू शकता गळ्याची कटिंग झालेलीच आहे. आता आपली साईड पट्टी आणि कटोरी ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे साईड पट्टी आणि कटोरी माप तर टाकलेलंच नाही आहे, मग कसे कट करत आहेत हे. तर मी तुम्हाला सांगते कट केल्यानंतर की याचं माप कसं घ्यायचं. तुम्हाला सुद्धा सर्वात अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला अस्तरवरती ते कट करून घ्यायचं आहे. तर कटोरीचं साईड पट्टीचं माप मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी सर्वात अगोदर आपली साईड पट्टी कट करून घेतली आणि आता मी कटोरी कट करून घेत आहे. आता हे आहे आपली क्रॉसपट्टी. तर मी क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेत आहे. याचं मापसुद्धा मी तुम्हाला सर्वांचं माप सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सर्वात अगोदर प्लीज पेपरवरती कट करायचं आणि नंतर अस्तरवर कट करून तुम्हाला ते घ्यायचं आहे. तर हे आपली अस्तीन आहे. सर्वात लास्ट आपण अस्तीन कट करून घेणार आहोत. तर आपली अस्तरची सर्व कटिंग झालेलीच आहे. तुम्हाला आता मी माप सांगते. तुम्ही बघू शकता मी खडूच्या साहाय्याने जे आतमध्ये एक कटोरी काढलेली आहे ती 4 अंदर ज्याची छाती असेल तुम्ही ती कटोरी त्यांच्यासाठी वापरू शकता. आता यांची जी छाती आहे कस्टमरची ते 44 आहे म्हणून मी मोठी कटोरी टाकलेली आहे. तर तुम्ही बघू शकता लाईना कटोरीचं माप गळा आपल्याला 3.5 घ्यायचा आहे, लांबी 5 घ्यायची आहे, हा जो राऊंड आहे तो 9 घ्यायचा आहे आणि खालचा जो राऊंड आहे तो आपल्याला खालचा राऊंड जो आहे तो आपल्याला 10 घेऊन घ्यायचा आहे. ही कटोरी ज्यांच्यासाठी जाडीची छाती ज्यांची असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तुम्ही त्याच्यासाठी ते वापरू शकता. आणि ही जी कटोरी आहे 6, 6.5 लंबाई आणि खालच्या बाजूचा जो राऊंड असतो तो बघा तुम्ही मी किती सांगते तो 11.5 घेऊन घ्यायचा आहे खालचा राऊंड. आणि वरचा राऊंड किती घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सर्वच सांगणार आहे. तर हे फक्त तुम्ही 44 ज्याची छाती असली तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता वरच्या साईडने आपल्याला 11 घेऊन घ्यायचा आहे आणि जो गळा आहे 11 घेऊन घ्यायचा आहे आणि हा जो गळा आहे तो गळा आपल्याला 3.5चा घेऊन घ्यायचा आहे. तुम्हाला सेम अशाच पद्धतीने अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचे आहे, नंतर अस्तरावरती कटिंग करून घ्यायचे आहे. तर आपला कटोरी कट करणं झालेली आहे. 2 कटोरीचे माप मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता तुम्हाला साईड पट्टीचा माप मी सांगत आहे. तर तुम्ही बघू शकता साईड पट्टी कट करून घेतलेली आहे. आता त्याचा माप कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. सर्वात अगोदर आपल्याला हा राऊंड द्यायचा आहे ज्याला आपण कटोरी अटॅच करतो. तर हे आपल्याला 10 घेऊन घ्यायचा आहे. हा जो बगलचा आकार असतो हा आपल्याला 6 घ्यायचा आहे, कारण बॅक साईडचा आपण 6 घेतला तर समोरचा सुद्धा आपल्याला 6च घेऊन घ्यायचा आहे. शोल्डर जे आहे आपल्याला 3चं घेऊन घ्यायचा आहे आणि जो 3च घ्यायचा आहे आपल्याला. 3.5 हे जास्त होतो म्हणजे नंतर अटॅच करायच्या वेळेस कट करून घेतलं होतं मी. तर आपल्याला 3च घ्यायचं आहे आणि गळ्याचा जो गळा आहे तो आपल्याला 6चा घेऊन घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे साईड पट्टी. आता खालचा जो घेर आहे तो 7 घ्यायचा आहे आपल्याला लंबाई आणि जे रुंदी आहे याची ते आपल्याला 6 घेऊन घ्यायचे आहे. म्हणजे तुमचं जे ब्लाऊज आहे ते परफेक्ट बसेल त्याच्यासाठी हे माप मी तुम्हाला सांगत आहे. आता तुम्ही बघू शकता आपला बॅक गळासुद्धा झालेला आहे कट करणं. आता आपली क्रॉसपट्टी कट करायची आहे आपल्याला. तर क्रॉसपट्टीचं माप आपल्याला 4 घ्यायचं आहे. समोरून 4 घ्यायचं आहे म्हणजे थोडं स्टिचमध्ये जाते. आणि लंबाई याची आपल्याला 13 घ्यायची आहे आणि मागची जी रुंदी आहे ते आपल्याला 3.5 घ्यायची आहे. थोडं स्टिचमध्ये सुद्धा ते जाते.
तर या सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट बसेल ही मला खात्री आहे. बघू शकता की माझी अस्तरची कटिंग झालेली आहे. आता मी ब्लाऊज पीसवरती ते ठेवलेलं आहे. तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता आणि कटिंग करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि मी हे कटिंग करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझी कटिंगसुद्धा झालेली आहे. आता स्टिचिंगसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी ते कसं स्टिच केलं म्हणून. तर तुम्ही सर्वात अगोदर एकाला एक सर्व अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कटोरी एकाला एक अटॅच करून घेतलेली आहे. साईड पट्टीसुद्धा मी आपल्या ब्लाऊज पीसला आणि अस्तरला कटिंग करून अटॅच करून घेतलेली आहे. तुम्हाला सर्व एकाला एक ही सर्वात अगोदर अटॅच करून घ्यायची आहे. ही आपली क्रॉसपट्टी आहे आणि हा मागचा आपला गळा आहे, तो गळासुद्धा मी अस्तरला अटॅच करून घेतलेला आहे. तर चला मग आपण सर्वात अगोदर याला गळ्याला लेस लावून घेणार आहोत. तर लेस लावून घेऊ आपण याला सर्वात अगोदर. तेव्हा आपला गळा जो आहे छानपैकी सुंदर असा दिसेल, त्याच्यासाठी लेस लावून घेणार आहोत आपण. तर बघू शकता आपली लेस लावणंसुद्धा झालेली आहे. आता आपल्याला सर्वात अगोदर कटोरी स्टिच करायची आहे. तर आपल्याला असं उलट्या साईडने असं ठेवून अशी इथं टीप मारून घ्यायची आहे. तर ते टीप किती इंचावर मारायचे आहे ते तुम्हाला मी आता सांगते. तर तुम्ही बघू शकता ही सिंपल कटोरी आहे. तर आपल्याला इथं 2 इंचावरती अंतर घ्यायचं आहे आणि लांबीला आपल्याला 4 इंचावरती अंतर घ्यायचं आहे. हे 34 साईजचं ब्लाऊज आहे, पण याचा जो छातीचा घेर आहे तो 44 आहे, म्हणून आपल्याला हे मोठं माप टाकलेलं आहे. आता साईड पट्टी आणि कटोरी एकाला एक आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे. तर मी ते सुद्धा अटॅच करून घेतलेलं आहे. आता याला आपली क्रॉसपट्टी अटॅच करायची आहे. तर आपण क्रॉसपट्टीसुद्धा अटॅच करून घेणार आहोत. तर ती क्रॉसपट्टी अटॅच करून घेते मी. तुम्ही बघू शकता माझी क्रॉसपट्टीसुद्धा अटॅच झालेली आहे. याच प्रकारे मी दुसरा भागसुद्धा अटॅच करून घेतलेला आहे, दुसऱ्या साईडचा. सेम याच तऱ्हेने तुम्ही कटिंग करून घ्या आणि स्टिचिंगसुद्धा करा. आता 2 पट्ट्या लागणार आहेत आपल्याला. तर ते पट्ट्या आपण याला सर्वात अगोदर अटॅच करून घेऊ. दोन्ही साईडला एक या साईडने आणि एक या साईडने, 2 साईडने आपल्याला पट्ट्या अटॅच करायच्या आहेत. तर आपल्याला ही जी पट्टी आहे हे खालच्या बाजूने ठेवून वरच्या बाजूने काढायची आहेत. याच्यावरती पहिला शिलाई मारून घ्यायची, नंतर आपल्याला अशी फोल्ड करायची त्याची आणि अशा वरच्या बाजूने याच्यावरती टीप मारून घ्यायची. तिथं हुकचे जे घर असतात ते घर करायचे आहे आणि या साईडने आपल्याला वरच्या बाजूने शिलाई मारायची. आणि हा जो कपडा आहे हा आपला खालच्या बाजूने आपल्याला असा टाकायचा आणि त्याच्यावरती फिनिशिंगने शिलाई मारून घ्यायची आहे. तर झालं आपलं ते शिलाई मारणं. तर आता आपल्याला समोरची गळ्याची पायपिंग करायची आहे. तर ते पायपिंग करून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला 1.5 इंच तिरप्या पट्ट्या लागणार आहेत. तर आपले ते सुद्धा झालेले आहे. आता हा मागचा गळा तुम्ही बघू शकता जो रेडी झालेला आहे. आता आपल्याला रातचा वेळ असल्यामुळे व्हिडिओ एवढा क्लिअर दिसत नाही, तरी थोडा दिसत आहे. तर मी जे तोंडी सांगत आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आता शोल्डर टू शोल्डर आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. कमी जास्त जर का शोल्डर असलं तर आपल्याला समोरचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित माप टाकल्यामुळे व्यवस्थितच येतो. आणि हे सुद्धा चेक करून घ्यायचा कमी जास्त आहे का. जास्त जर का असलं तर आपल्याला थोडं ते कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर शोल्डर टू शोल्डर आपल्याला जोडायचे आहे. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप सांगितले तेच पद्धत जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित बसेल. आता शोल्डर टू शोल्डर आपलं जोडणं झालेलं आहे. जो काही एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे तो कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर मी तो कपडा आता कट करून टाकते. कट करून टाकल्यानंतर आता चला मी तुम्हाला आस्तींची कटिंग कशी करतात ते सांगणार आहे. ती डिझाईनची असल्यामुळे ते कटिंग कशी करायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सुद्धा सांगणार आहे. तर मी याची लंबाई सर्वात अगोदर 4 घेऊन घेतलेली आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता, कमी बी घेऊ शकता आणि जास्त सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि डबल फोल्डमध्ये मी हे एकावरती एक असे टाकलेलं आहे. ज्या पद्धतीने मी टाकलेलं आहे तुम्हाला सुद्धा याच पद्धतीत टाकायचे आहेत. एक तुम्ही बघू शकता हे असं टाकलेलं आहे. त्याच्यावरती मी उलटं टाकून आपल्याला असं स्टेप बाय स्टेप
असं टाकायचं आहे. नंतर त्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी. आणि इथं जे आहे सेंटर बघायचं आपल्याला आणि एक सेंटरवर खूण करून घ्यायची आहे. तुम्हाला जो बाहीचा जो गोलाकार आहे तुम्हाला जेवढा लागेल तुम्ही तेवढं घेऊ शकता. तर मी याच्यामध्ये 2 इंचावरती एक खूण करते. लांबीला 2 इंच आणि रुंदीला 2 इंच आणि लांबीला मी 3 घेऊन घेते. रुंदीला मी 2 घेतलेला आहे तर लांबीला मी 3 घेऊन घेते. तुम्ही बघू शकता मी 2 आणि 3 वर एक खूण केलेली आहे. आता त्याला मी असा एक शेप देते. तुम्ही व्ही आकार सुद्धा देऊ शकता किंवा अर्धगोलाकार सुद्धा देऊ शकता. तर मी एक व्हीचा आकार देते आणि एक अर्धगोलाकार देते. तर मी गोलाकारच घेऊन घेते. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे आकार दिलेला आहे. आता आपल्याला याला एक पट्टी लावून घ्यायची आहे. सर्वात अगोदर एक टीप मारून घ्यायची आणि याला अशी पट्टी जॉईन करून घ्यायची आणि त्याला अशा छोटे छोटे प्लेटा मी ज्या पद्धतीने मारत आहे तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने मारायच्या आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मारत आहे. तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने मारायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा फ्रीला तुम्हाला छोट्या छोट्या मारून घ्यायच्या आहे 2-3, जेणेकरून आपल्या आस्तीनला फिनिशिंग येईल. आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आणि याला छोटे छोटे कट करून घ्यायचं छोट्या छोट्या प्रकारे. म्हणजे आता आपण जो हा कपडा आतमध्ये टाकूल तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल. त्याच्यासाठी छोटे छोटे असे टक्स मारायचे, कट करायचे आहे आपल्याला. आणि याच्यावरती आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. आतमधून तुम्ही बघू शकता फिनिशिंग आलेली आहे. धागेदोरे काही त्याच्यामधून निघत नाही आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे. त्याच्यासाठी आता आतमध्ये डिझाईन बनवायसाठी आपल्याला कपडा लागेल. तर आपली जी डिझाईन आहे ती याच्यावरती ठेवायची आणि थोडा एक्स्ट्राच कपडा आपल्याला घेऊन घ्यायचा आहे. हे 2 फिंगर इकडून आणि 2 फिंगर इकडून असा एक्स्ट्रा कपडा घेऊन घ्यायचा आहे. तर चला मग आता मधातली डिझाईन बनवू की ते मी कशी बनवली. त्याच्यासाठी अस्तर लागते थोडं आणि हा जो ब्लाऊजचा कपडा आहे हा थोडा एक्स्ट्राच लागतो. तुम्ही बघू शकता याच मापाचा आपल्याला तो कपडा घेऊन घ्यायचा आहे. असं चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता या कपड्यावरती आपल्याला फ्रीला अशा पाडायच्या आहेत. तर फ्रीला मी कशी पाडते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही तसंच फॉलो करा, तेव्हा तुम्हाला कळेल की मी कशा फ्रीला मारलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला असं फोल्ड मारायचे आहे. याला पण अशी फोल्ड मारून सर्व फ्रीला आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहेत. तर आता आपलं हे अशा पद्धतीने तयार होईल. अशा फ्रीला आपल्याला पाडायच्या आहेत. तुम्ही बघू शकता सुंदर तऱ्हेनं आलेला आहेत. आधी जो अस्तरचा कपडा आहे तो आता याच्यावरती आपल्याला असा टाकायचा आहे आणि याच्यावरती सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. तर आता हे असं तयार होईल. तुम्ही बघू शकता तयार झाल्यानंतर आपल्याला आपली जी आस्तीन आहे याच्यावरती ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो नंतर कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अटॅच करून झालेला आहे आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून झालेला आहे माझा. आता आपण याला फिश कट देऊन देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडून आपल्याला थोडा शिल्लक कपडा काटायचा आहे आणि फिश कट असं आपल्याला याला माप देऊन द्यायचं आहे. आता आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे आणि हे जे आपण शोल्डर टू शोल्डर जोडलेलं होतं त्याच्यावर आपल्याला सेंटरला हे ठेवून याच्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे सेंटरला. आणि आपली जी आस्तीन आहे ती ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची आहे सेंटरवर ठेवून. तर आता आपण आस्तीन ब्लाऊजला अटॅच करून घेणार आहोत. तर बघू शकता फिनिशिंगने आपली आस्तीन जी आहे ते सेंटर लावून अटॅच करून झालेली आहे. तर किती सुंदर प्रकारे आपली आस्तीन हे तयार झालेले आहे. आता याच प्रकारे मी दुसऱ्या साईडची सुद्धा आस्तीन अशीच अटॅच करून घेतलेली आहे.
तुम्ही बघू शकता। आता आस्तीन अटॅच झालेलीच आहे, तर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत। तर फिटिंग करायच्या अगोदर सर्वात अगोदर चेक करून घ्यायचं व्यवस्थित कपडा आपला कमी जास्त झालेला जर असेल तर व्यवस्थित कट करून टिप मारून घ्यायची। वरच्या साईडने सर्वात अगोदर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून हे धागेदोरे जे आहेत ते निघणार नाहीत आणि ब्लाऊजला आपली फिनिशिंग येईल। तर तुम्ही बघू शकता याच्यावरती मी 5ची टिप अशी मी मारून घेतलेली आहे। आता उलट्या साईडने हे आपल्याला करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये असा हात घालून उलट्या साईडने करून घेतल्यानंतर असं काढून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी फिटिंगच्या टिपा याला मारलेल्या आहेत। तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही त्या फिटिंग करू शकता आणि मी फिटिंगच्या सुद्धा टिपा याला मारून घेतलेला आहे। तर आपला ब्लाऊज आता रेडी झालेलाच आहे, तुम्ही बघू शकता। तर आता तुम्ही बघू शकता फिनिशिंगने जे ब्लाऊज आहे आपलं ते रेडी झालेलंच आहे। आस्तीनसुद्धा किती सुंदर अशी दिसत आहे। फ्रंट आणि बॅक आपण सर्व स्टिच करून घेतलेलं आहे। ब्लाऊज आपलं रेडी झालेलंच आहे। कटोरी ब्लाऊज आहे हे आपलं। आता तुम्ही बघू शकता स्टिच झाल्यानंतर आता जो आपला मागचा गळा आहे तो गळा आपला मटका गळा आहे, तर घातल्यानंतर तो व्यवस्थित दिसतो। आता याला आपल्याला लटकन बनवायचे आहे, तर ते लटकन कसे बनवायचे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता हा मटका गळा आहे। फिनिशिंगने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे। तर चला मग आता लटकन बनवू। तर लटकन बनवण्यासाठी एक छोटा कपडा लागणार आहे, त्याची लांबी आणि रुंदी 5 सेंटीमीटर आपल्याला घ्यायची आहे। नंतर याला अशी डबल फोल्ड करायची आहे आणि डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला असा त्याला राऊंड शेप द्यायचा आहे। राऊंड शेप दिल्यानंतर याला असा गोल शेप तयार होतो। आता आपला जो पीस असतो तो पीस घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं। आता याला पूर्ण गोलाकार अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। नंतर ते असं तयार होतो। आता आपल्याला परत याला अशी एक फोल्ड मारायची आहे आणि सेंटरमधून कट करून घ्यायची आहे। केल्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित असं फिनिशिंगने कानेकोपरे जे आहे ते व्यवस्थित काढायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला परत एक टिप मारून घ्यायची आहे। आता टिप मारणं झालेली आहे। आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे जे लटकनचे फिनिशिंग आहे ते येईल आपल्या लटकनला फिनिशिंग। त्याच्यासाठी टिप मारायची आहे आणि लेस त्याला लावून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लेस लावत आहे। तुम्हाला सुद्धा याच प्रकारे लेस लावून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता याला मी डबल लेस लावून घेतलेली आहे। आता याला आपल्याला दोरी अटॅच करायची आहे। तर तुम्ही बघा स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्याच पद्धतीने बघा आणि त्याच पद्धतीने स्टिच करा। तुम्ही बघू शकता आपले लटकन किती व्यवस्थित सुंदर असे दिसतील आणि त्यांना किती मस्त लुक आलेलाच आहे। तर ते मी तुम्हाला दाखवत आहे आता की ते कसं करायचं आहे म्हणून। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं लटकन जे आहे ते तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं लटकन जे आहे ते दिसत आहे। आता याच प्रकारे आपल्याला सर्व लटकन तयार करून घ्यायचे आहे। तर सर्व मी अशाच पद्धतीने कट करून त्याला लेस लावून घेतलेलीच आहे। तर सेम याच पद्धतीने आपल्याला ते लटकन जे आहे ते दोरीला असेच अटॅच करून घ्यायचे आहे। तर आता तुम्ही बघू शकता कशा सुंदर पद्धतीने आपले लटकन तयार झालेलेच आहे।
तर आता थोड्या थोड्या अंतरावर असे अंतर ठेवून आपल्याला हे जे काही लटकन आहेत ते स्टेप बाय स्टेप असे बनवायचे आहेत. तेव्हा त्यांचा गुच्छ असा तयार होईल आणि असे लटकन आपले सुंदर तऱ्हेने तयार होतील. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आपले लटकन तयार झालेलेच आहेत. तर प्लीज गाईज, तुम्ही पण अशाच पद्धतीने लटकन तयार करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ फुल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि थँक्यू.